मंडळी पांढरे तीळ भाजते. तर त्याच्यापासून आपण एक मस्त गूळ घालून रेसिपी करणार आहोत. तिळगुळाची वडी किंवा बर्फी म्हणू आपण. तर चला त्यासाठी काय साहित्य लागते पहिलं पाहूया. तर तीळ आहेत, गूळ आहे आणि डेसिकेटेड कोकोनट. जायफळ आणि वेलची नसेल तरी चालेल, पण मी थोडीशी घालणार आहे. तर चला बघूया आपण पुढे रेसिपी. तर ही कढई मी पहिलं तर स्वच्छ करून घेतली, गरम पाणी उकळून घेतले आणि ती सर्व बाजूनी चारी बाजूनी फिरवून घेतली आणि टाकून दिली. असं केल्याने कुठल्याही रेसिपीचा वास दुसऱ्या रेसिपीला लागत नाही. तर चला एक वाटी तीळ स्वच्छ करून घेतलेत आणि आपल्याला ते आता भाजून घ्यायचेत बारीक गॅसवर किंवा मिडियम गॅसवर. खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे तिळगुळाची आणि तिळगुळाची रेसिपी थंडीमध्ये खाल्ली पाहिजे, कारण शरीराला त्याचे भरपूर फायदे आहेत. तर चला बघूया आपण पुढे मस्त तीळ भाजून घेऊया. तर तीळ थोडेसे चटचट वाजायला लागलेत. अजून आपण थोडे 1-2 मिनिट भाजून घेऊया. खूप जास्तसुद्धा भाजू नका, नाहीतर मग त्याची टेस्ट बरोबर लागणार नाही. तर हे पहा, तीळ भाजत आलेत आपले. कलरही थोडासा बदलल्यासारखा दिसत आहे, म्हणून मी आता गॅस बंद करते. हे पहा, खूप सुंदर असे कलर आलेला आहे, जास्त काळपट केलेला नाही आणि गॅस बंद केलेला आहे. आता इथं टाकायचं आहे मला अर्धी वाटी खोबरं, डेसिकेटेड कोकोनट. गॅस बंद करूनच टाकणार आहे, कारण कढईही गरम आहे आणि तीळसुद्धा गरम आहेत. तर तेवढ्यावरच हे खोबरं भाजलं जाईल. हे पहा कसं भाजलं जातं ते तुम्हाला मी पुढे दाखवते. आणि तुम्हाला असं जर नाही जमलं एवढं, तर तुम्ही साईडलासुद्धा भाजून घेऊ शकता. हे पहा आपल्याला पाहिजे तसं खोबरं भाजून झाले. तुम्ही साईडला भाजून मिक्स करू शकता. तर गूळ घेतला 1 वाटी आणि इथं वेलची 7-8 वेलची आणि थोडासा जायफळचा तुकडासुद्धा घेणार आहे. तर मी हे मिश्रण काढून घेते भाजलेलं. आणि आपल्याला आता करायचा आहे गुळाचा पाक. तर 1 वाटी गूळ टाकला आहे, जेवढं मी तीळ घेतलेत तेवढा गूळ टाकला आहे आणि अगदी 2च चमचे पाणी घेतलं आहे आणि ते आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तर हे पहा, बारीक गॅस आहे, गॅस कुठंही वाढवलेला नाही आणि कढई स्टीलची असल्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. तर प्लेटला मी एका ताटाला तूप लावून ठेवले आणि गुळाला चांगला फेस यायला लागला आहे. त्याच्यात थोडंसं तूप टाकते मी. अर्धा चमचालाही थोडंसं कमी असेल किंवा अर्धा चमचा टाकला तरी चालेल आणि त्याच्यानंतर 2 मिनिट फक्त गॅस ठेवलेला आहे आणि बंद केला आहे. आता गॅस बंद केल्यानंतर मी टाकून घेतले तीळ आणि खोबरं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. इथे मी जायफळ पूड घातली, जायफळ आणि वेलची पूड, पण व्हिडिओ शूट झाला नाही. हे पहा, काढून घेते मी मिश्रण आणि लगेच आपल्याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे उलटण्याने. जसं पाहिजे तसं तुम्ही जाडी ठेवा त्याची आणि वड्या कापून घ्या. खूप सुंदर अशी ही वडी होते आणि वरून मी थोडं जायफळ आणि वेलची पूड पसरून टाकली, थोडीशी शिल्लक होती म्हणून. आणि हे पहा, वड्यासुद्धा खूप सुंदर अशा तयार झालेल्या आहेत. खूप खुसखुशीत झालेली आहे ही वडी, लगेच तुटते. तर अशी वडी थंडीच्या दिवसात नक्की करून खा. धन्यवाद.